दोन महिन्यापासून आज 3 वर्षापासून माझा लढा सारखा चालू आहे। आज 5 वर्षापासून लव जिहाद या विषयावर मी काम करत आहे। 2 महिन्यापासून मी ह्या जिहादावर कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे। मी फॉलोअप घेत आहे। यांची काही कॉल नाही, मेसेज नाही, एसटी मेसेज कॉल पत्त्याला सुद्धा तयार नाहीये। त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की मला माझ्या बहिणींच्या हक्कासाठी न्यायासाठी इथे रस्त्यावर बरं आज हे तुम्ही आंदोलन करताय हे पोलीस लोकांना कळवलं होतं का आज मी असं करणार आहे? सांगितलेलं आहे। एक दिवस पहिला सगळ्या सोशल मीडिया मार्फत मी कळवलं होतं की मी येणार आहे। मला न्याय भेटलेला नाहीये, ना माझ्या मुलींना न्याय भेटलेला आहे। इथं येऊन मी आंदोलन करणार आहे। बरं, सलमानला तुम्हाला कधी कसं ओळखता, काय त्याने तुम्हाला? त्याला मी कधीच ओळखत नव्हते। एक हिंदू हेल्पलाईन नंबर ज्या आपल्या पीडित मुली आहेत त्याचे पण पुरावे आहेत, तर त्याने त्याच्या साथीदारांना पाठवून माझ्यावर हमला सुद्धा केला। आणि हे पहिलाच नाही, ह्याच्या पहिलं पण माझ्यावर 3 वर्षापासून हे कार्य करत आलेलं आहे। तर माझ्यावर हे ठाव सुद्धा तलवारीचे मी झेललेले आहे। पण आमच्या महाराजांनी, आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी आम्हाला लढायचं शिकवलंय आणि म्हणून आम्ही कधीच हिंदू माघार घेणार नाही। आमच्या आया बहिणींची इज्जत कधीच आम्ही आपण कुठे राहणार, कुठले आहेत आपण? राहणार कुठले राहणार आहे? राहणार मी छत्रपती संभाजी। तुम्ही नांदेडला यायची आवश्यकता का वाटते? हा जिहादी नांदेडचा आहे। जिथे जिथे जो जिहादी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मी एफआयआर दर्ज करतो। पण नांदेडचा आहे कशावरून कळलं तुम्हाला? एमडी गार्ड म्हणून त्याची आयडी आहे, नांदेडचे त्याच्यावर व्हिडिओज आहेत, लोकेशन आहेत। त्याच्या गाडीवर जो गाडीवर बसलाय MH26 नांदेड म्हणून आहे त्याच्या गाडीवर। आम्हाला